मित्रांनो, आपण दरवर्षी पेरणी करायची म्हटलं की दुकानातून बियाणं घेऊन येतो. पण घरचं बियाणं आणि विकतचं बियाणं यात फरक आहे तरी काय? नेमकी काय प्रक्रिया या बियाण्यावर केली जाते? आजच्या व्हिडिओत हेच बियाणं कसं बनतं ते बघूयात. नमस्कार, मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी. चला तर मग तुम्हाला बियाण्याच्या फॅक्टरीत घेऊन जातो. नमस्कार, मी कपिल रामचंद्र जोशी, पिकलँड फार्मर प्रोड्युसर कंपनीचा संचालक आहे. आपण आज इथे क्लिनिंग ग्रेडिंगची मशिनरी बघत आहोत. तर ही फॉवलर वेस्ट्रप कंपनीची 5 TPH कॅपॅसिटीची क्लिनिंग ग्रेडिंग मशिनरी आहे. तर इथे आपण बघू शकता, हे रॉ मटेरियल ज्यावेळेस येतं ते सुरुवातीला इथे डंप होतं, ह्याला डंप हॉपर म्हणतात. आणि त्यानंतर हे जे एलिव्हेटर आहे ह्याला झेड एलिव्हेटर म्हणतात. तर बकेट एलिव्हेटरपेक्षा झेड एलिव्हेटरमध्ये आदळ आपट कमी होते, त्यासाठी हे झेड एलिव्हेटर आम्ही बसवलेलं आहे. तर झेड एलिव्हेटरनंतर पलीकडं माल जातो तो त्याला फाईन क्लीनर म्हणतात. ह्या फाईन क्लीनरमध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारच्या चाळण्या असतात. त्या चाळण्यातून आपला काडी कचरा किंवा खडे किंवा डाळ जी असते सोयाबीनची किंवा हरभऱ्याची ती बाजूला निघते. आणि राहिलेला जो चांगला माल आहे तो पलीकडे पुढे एलिव्हेटरला जातो. आपण आता एलिव्हेटर बघूया. हा फाईन क्लीनरमधला जो चाळणी केलेला माल आहे, इथं हे जे कॉलम्स दिलेले आहेत ह्यामधून डाळ किंवा काडी कचरा किंवा खडे असे बाजूला निघतात ह्या कॉलम्समधून. आणि इथे त्यानंतर एलिव्हेटरमध्ये माल येतो, चांगला माल. आणि सगळ्यात शेवटी जो आहे तो ह्या ग्रॅव्हिटी सेपरेटरवरती माल जातो. ह्याचं फंक्शन म्हणजे जे असतं ते आपल्या सुपासारखं फंक्शन असतं, की त्यामध्ये युनिफॉर्म साईजचे जे दाणे आहेत ते ह्याच्यामध्ये बाजूला निघतात. म्हणजे ह्यामध्ये काडी कचरा काहीसुद्धा येत नाही. एका युनिफॉर्म साईजमध्येच इथून आउटपुट फायनल बाहेर येतं. आणि इथे जे आहे इथं हा रिजेक्टेड माल म्हणजे जे कमी साईजचे किंवा डॅमेज झालेले जे दाणे आहेत त्या ह्याच्यातून बाहेर येतात. आणि जो ग्रेड 2 आहे, जो रिसर्क्युलेट करायचा माल आहे, तो ह्या एलिव्हेटरमधून ते परत ग्रॅव्हिटीवरती येतो आणि ती रिसर्क्युलेशन प्रोसेस येते. आणि इथं जो आहे तो सगळ्यात शेवटी आपण फायनल प्रोडक्ट जो आहे तो ह्या 2 ह्याच्यातून बाहेर येतो आउटपुटमधून. अशा पद्धतीनं आपली क्लिनिंग ग्रेडिंगची सर्व प्रोसेस चालते. धन्यवाद.